बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपूर्ण माणगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले। बुधवारी सकाळपासूनच नेहमीपेक्षा वातावरणात बदल होऊन गरमी जाणवत होती। आकाशात हळूहळू ढग जमा होत होते। तसेच सायंकाळी 6 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास वादळ वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपून काढले। अवकाळी मेघगर्जनेसह आलेल्या तुफान वादळी पावसाने पूर्व विभागातील जनजीवन विस्कळीत केले। तसेच जांभूळवाडी येथे भले मोठे झाड या वाऱ्यासह आलेल्या पावसामध्ये भर रस्त्यावर विजेच्या तारावर पडल्याने साधारण अर्धा ते 1 तास वाहतूक ठप्प झाली होती। परंतु एवढ्या वेळेमध्ये कोणीही पादचारी अथवा वाहन न आल्याने अनर्थ टळला। येथील ग्रामस्थांनी ताबडतोब पडलेले झाड तोडून वाहतुकीला रस्ता मोकळा करून दिला। ही माहिती वायरमन तारतांत्रिक यांना समजली असता कार्यकारी अभियंता मयूर बंगाले यांच्या आदेशानुसार वायरमन तारतांत्रिक नितीन धसाडे, रमेश गायकवाड, आकाश जाधव, लाईनमन वाघे काका तसेच जांभूळवाडी येथील सर्व ग्रामस्थ यांनी रात्री 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत भर पावसामध्ये जीवाची पर्वा न करता मेहनत घेऊन लाईट चालू केली। त्यामुळे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले। अचानक आलेल्या या तुफान वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण पूर्व विभाग झोडपून काढला। या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सतत 8 ते 10 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शेतकरी राजांनी कापलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या भातशेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी असे नुकसानग्रस्त शेतकरी बोलत आहेत। रायगड यशोभूमी न्यूजसाठी महेश शेलार, माणगाव।